नमस्कार मित्रांनो, मी सागर घालमे माझ्या स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याला एक नवीन अपडेट जाणून घ्यायची आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं दिनांक 9 जुलै 2020 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरती एक घोषणापत्र प्रसिद्धीस दिलेलं आहे आणि हे घोषणापत्र आगामी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. या घोषणापत्रात नेमकं काय म्हटलेलं आहे आणि या घोषणापत्रानुसार मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत, कोणते नवीन मुद्दे त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत, कोणत्या जुन्या अभ्यासक्रमातील मुद्दे रद्द करण्यात आलेले आहेत, या सर्व गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, घोषणापत्र नेमकं काय आहे हे जाणून घेऊया. दिनांक 9 जुलै 2020 हे पत्र आयोगाच्या सचिवांनी प्रसिद्ध केलेलं आहे. घोषणापत्रात त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील गट अ तसेच गट ब मधील अतांत्रिक राजपत्रित प्रशासकीय पदांवर सक्षम उमेदवारांची निवड करण्यासाठी आयोगामार्फत राज्यसेवा परीक्षा ही पूर्व, मुख्य व मुलाखत या 3 टप्प्यामध्ये घेण्यात येते. यापैकी राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता 6 विषयापैकी सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3 व सामान्य अध्ययन 4 यामधील विषयांचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात आला आहे. सदर अभ्यासक्रम इंग्रजी व मराठी भाषेमध्ये आयोगाच्या www.mpsc.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येत आहे. सदर विषयाचा इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम अंतिम व अधिकृत समजण्यात येईल. सदर अभ्यासक्रम हा सदरची घोषणा प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील होणाऱ्या परीक्षेपासून लागू राहील. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यामध्ये जे काही मुख्य परीक्षेशी संबंधित हे घोषणापत्र आहे. आता आपण प्रिलिम्स देणार आहोत सप्टेंबरमध्ये आणि त्यानंतर मग वर्षाअखेरीस म्हणा किंवा जानेवारीच्या 2021च्या सुरुवातीलाच मुख्य परीक्षा होऊ शकते किंवा कोरोनाचा या इम्पॅक्टमुळं त्या ठिकाणी पुढे पण जाऊ शकते. तर ज्यावेळेला आता मुख्य परीक्षा आपण आता देणार आहोत त्या मुख्य परीक्षेमध्ये या घोषणापत्रानुसार जो काही अभ्यासक्रम सुधारित करण्यात आलेला आहे त्यानुसार आता आपल्याला मुख्य परीक्षेला सामोरं जायचंय. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय म्हटलं घोषणापत्रात, जे 6 पेपर आहेत मुख्य परीक्षेचे त्यामधील जे 2 पेपर आहेत मराठी आणि इंग्रजी संबंधित त्यामध्ये कसलाही सुधारणा करण्यात आलेली नाही. जो जुना अभ्यासक्रम आहे तोच आहे, कायम आहे. मात्र जे 4 पेपर आहेत सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, 3 आणि 4 या 4ही पेपर मधील अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आलेली आहे. म्हणजे पूर्णच अभ्यासक्रम बदलला आहे असं नाहीये. जुना जो अभ्यासक्रम आहे तोही आहे. काही नवीन मुद्दे त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले, काही जुने काही अभ्यासक्रमामधील मुद्दे असतील ते रद्द करण्यात आलेले असतील आणि हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. जुना अभ्यासक्रम आणि नवीन अभ्यासक्रम याची त्या ठिकाणी कंपॅरिझन सुद्धा आपण प्रत्येक विषयाच्या शेवटी मी तुम्हाला ते काय बदल झालेत ते सुद्धा तुमच्या निदर्शनास आणून देणार आहे. दुसरं काय म्हटलं या घोषणापत्रामध्ये की 4 पेपरमध्ये अभ्यासक्रमात सुधारणा झालीच, मात्र हा जो काही अभ्यासक्रम आहे सुधारित तो इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये देण्यात आलेला आहे आणि जो काही इंग्रजी भाषेमधील अभ्यासक्रम आहे तोच आपल्याला अंतिम आणि अधिकृत मानायचा आहे. मराठीमध्ये जरी तुम्ही वाचणार असाल तरी तुम्हाला काही मुद्दे जर त्या ठिकाणी संदिग्ध वाटत असतील तर तुम्ही तोच मुद्दा इंग्रजी अभ्यासक्रमामध्ये नेमका काय दिलेला आहे ते पाहून त्या ठिकाणी त्यानुसार आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. इंग्रजी मधला अभ्यासक्रम अधिकृत आणि अंतिम समजला जाणार आहे. आणि सर्वात शेवटी काय म्हटलंय की अभ्यासक्रम आता ज्या दिवशी हे पत्र प्रसिद्ध झालंय त्या दिवसापासून पुढे ज्या परीक्षा होतील त्यांना ते लागू राहील. म्हणजे आगामी जी काय आता मुख्य परीक्षा होईल या वर्षी शेवटी होईल किंवा पुढच्या वर्षी होईल त्यावेळेला या आजच्या घोषणापत्राच्या बरोबर जो अभ्यासक्रम आलाय त्यानुसार आपल्याला पेपरला सामोरं जायचं आहे. कोणत्याही पेपरची तयारी करण्यापूर्वी अभ्यासक्रम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानुसार आपल्याला नियोजन जे आहे किंवा टाइम मॅनेजमेंट आहे त्या पद्धतीने आपण करू शकतो मित्रांनो. त्यामुळे अभ्यासक्रम नेमका काय दिलेला आहे हे आता आपण जाणून घेऊया. अभ्यासक्रम आपण जो काय आहे त्याचे मुख्य मुद्दे जे आहेत ते जाणून घेऊया आणि प्रत्येक विषयाच्या शेवटी या अभ्यासक्रमामध्ये नवीन मुद्दे कोणते समाविष्ट झालेत, जुने कोणते रद्द झालेत ते सुद्धा आपण पाहूया. या घोषणापत्रानुसार मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये जे काही सुधारणा करण्यात आलेली आहे आणि जी आता 2020 पासून लागू असणार आहे, ही सुधारणा नेमकी काय आहे, परीक्षा योजना नेमकी कशी आहे हे आता आपण जाणून घेऊया. काही या सुरुवातीलाच सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या सूचना नेमकं काय आहेत हे पहिल्यांदा पाहूया. पहिली सूचना अशी आहे मित्रांनो, 2020च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेपासून सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 या 4 विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे अभ्यासक्रम सुधारित करण्यात आले असून पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 जे मराठी आणि इंग्रजी विषयाशी संबंधित आहेत
या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे पेपर क्रमांक 1 आणि 2 जसं त्यांचं नियोजन होतं, अभ्यासक्रम होता, त्याचप्रमाणेच जुन्या अभ्यासक्रमानुसारच ते आता इथून पुढेही होणार आहेत. फक्त बदल जो झालाय तो पेपर क्रमांक 3 ते 6 म्हणजे सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 यामध्येच अभ्यासक्रमात सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यानंतर शेवटची ओळ खूप महत्त्वाची आहे बघा. तसेच परीक्षा योजनेत बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे जी काही परीक्षा योजना आहे, जे मुख्य परीक्षेसाठी गुणांकन आहे 800 त्या गुणांकनामध्ये कसलाही बदल झालेला नाही. जे पेपरला वेटेज आहे, जे पेपर क्रमांक 1 100 गुणांचा, पेपर क्रमांक 2 100 गुणांचा आणि हे जे काही सामान्य अध्ययनाचे पेपर जे आहेत चारही प्रत्येकी 150 गुणांचे, अशी 800 गुणांची जी योजना आहे याच्यामध्ये कसलाही बदल झालेला नाही. किंवा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी आहे 1/3 यामध्येही कसला बदल नाही. जी जुनी योजना आहे त्याच पद्धतीनं पेपर होणार आहेत. फक्त अभ्यासक्रमात सुधारणा झालेली आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर आता आपण परीक्षा योजना जी आहे ती पण जाणून घेऊया आणि नंतर मग सुधारित अभ्यासक्रमावरती लक्ष देऊया. आता पहिलं आहे ते म्हणजे परीक्षा योजना. तर मित्रांनो हे जे काही परीक्षेचा टप्पा आहे तो म्हणजे लेखी परीक्षा. मुख्य परीक्षा ही लेखी परीक्षा आहे. 800 गुणांची ही परीक्षा आहे आणि त्यानंतर शेवटचा टप्पा येतो तो म्हणजे मुलाखतीचा. तो 100 गुणांचा असतो. आता सर्वात महत्त्वाचा हा जो काही मुख्य परीक्षेचा टप्पा आहे, ज्यामध्ये आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे. मग यामध्ये मित्रांनो 6 पेपर अनिवार्य आहेत. म्हणजे सर्वच पेपर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचेत का? तर नाही. फक्त यामधला एक पेपर जो आहे, तो आपल्याला वर्णनात्मक पद्धतीनं जो पारंपरिक स्वरूप जे आहे, जे आपण 10वी 12वीला बोर्ड एक्झामला पेपर लिहिले, त्या पद्धतीनं डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे. उरलेले जे 5 पेपर आहेत, हे 5 पेपर त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाइप, त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचे त्या ठिकाणी त्या प्रश्नपत्रिका असणार आहेत. आता पहिला पेपर जो आहे, त्याबद्दल आपण त्याची योजना जाणून घेऊया. पेपर क्रमांक 1 जो आहे, तो कंपल्सरी आहे. संकेतांक आहे त्याचा 042. तर पेपर क्रमांक 1 मध्ये मराठी आणि इंग्रजी या 2 विषयांचा समावेश आहे. दोन्ही विषयाला प्रत्येकी 50-50 गुण दिलेले आहेत. एकूण 100 गुणांचा हा पेपर आहे. यामध्ये मित्रांनो त्या ठिकाणी जो दर्जा आहे मराठी आणि इंग्रजीचा तो 12वी पर्यंतच्या अभ्यासक्रमाशी समकक्ष असा हा दर्जा आहे. मराठीचं त्या ठिकाणी मराठीमधून प्रश्न असतील, इंग्रजीमधून असतील. या पेपरसाठी 3 तासांचा वेळ आहे आणि हा जो काही पेपर यामधील जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी जी काही शब्दमर्यादा लिहिलेली असेल त्या शब्दमर्यादेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक त्या ठिकाणी आपल्याला ते पेपर पारंपरिक आणि वर्णनात्मक पद्धतीने तो सोडवायचा आहे. पेपर क्रमांक 1 मधील दोन्ही विषयांसाठी एकच संयुक्त प्रश्नपत्रिका राहणार. पेपर 1 साठी 2 वेगळे विषय आहेत, मात्र त्यासाठी एकच प्रश्नपुस्तिका असणार. मात्र उत्तर पुस्तिका ज्या असतील दोन्ही भागांसाठी स्वतंत्र असतील. मराठीसाठी स्वतंत्र असेल, इंग्रजीसाठी स्वतंत्र असेल. आता जाऊया पेपर क्रमांक 2 कडे. पेपर क्रमांक 2 जो आहे तो सुद्धा कंपल्सरी आपल्याला सोडवायचा आहे. संकेतांक आहे 043. यामध्ये सुद्धा मराठी आणि इंग्रजी या दोनही विषयांचा समावेश आहे. दोन्ही विषयाला प्रत्येकी 50-50 गुण आहेत आणि दोन्ही विषयांचा जो काही दर्जा आहे तो पदवी समकक्ष आहे. त्यानंतर मराठीचे प्रश्न मराठीतून असतील, इंग्रजीचे इंग्रजीमधून असतील. या पेपरसाठी 1 तासांचा आपल्याला अवधी असणार आहे. आणि मित्रांनो वस्तुनिष्ठ बहुपर्यायी त्या ठिकाणी स्वरूपाचे प्रश्न असतील, म्हणजे प्रश्नाचे 4 पर्याय असतील, त्यापैकी एक योग्य पर्याय आपल्याला त्या ठिकाणी वर्तुळ त्याचं रंगवायचं आहे. पेपर क्रमांक 2 मधील दोन्ही विषयासाठी एकच संयुक्त प्रश्नपुस्तिका आणि त्या ठिकाणी उत्तरपत्रिका राहणार आहे. आता आपण पेपर क्रमांक 3 ते 6 पाहूया. पेपर क्रमांक 3 जो आहे संकेतांक आहे 031. हा पेपर आहे सामान्य अध्ययन पेपर 1. त्यानंतर पुढे आहे पेपर क्रमांक 4 संकेतांक आहे त्याचा 032. सामान्य अध्ययन पेपर 2. पेपर क्रमांक 5 तोही अनिवार्य आहे. संकेतांक आहे 033. सामान्य अध्ययन पेपर 3. पेपर क्रमांक 6 तोही अनिवार्य आहे. संकेतांक आहे 034 आणि हा पेपर आहे सामान्य अध्ययन पेपर 4. मित्रांनो हे जे चारही आता पेपर आहेत, पेपर 1, पेपर 2, सामान्य अध्ययन पेपर 1, सामान्य अध्ययन पेपर 2, सामान्य अध्ययन पेपर 3 आणि सामान्य अध्ययन पेपर 4 या चारही पेपरमध्ये 150 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न हा 1 गुणासाठी असेल. एकूण 150 मार्क या पेपरला असतील. प्रत्येक हे चारही पेपर जे आहे प्रत्येकी 150 गुणांचे असतील. चारही पेपरचा जो दर्जा आहे तो पदवी समकक्ष असेल आणि या चारही पेपरचे जे प्रश्न असतील ते मराठीमध्ये त्याचबरोबर इंग्रजीमध्ये सुद्धा आपल्याला दिलेले असतील. प्रत्येक पेपरसाठी
प्रत्येकी 2 तासांचा अवधी त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. 2 तास म्हणजे मित्रांनो 120 मिनिटं आपल्याला मिळणार. 120 मिनिटांमध्ये आपल्याला 150 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 48 सेकंदाचा अवधी मिळणार आहे आणि म्हणून आपल्याला 48 सेकंदामध्ये त्या ठिकाणी जे वर्तुळ रंगवायलाच किमान एक 4 ते 5 सेकंद लागतील आणि त्यामुळे उरलेला जो काही वेळ आहे 43 सेकंदांचा 42 ते 43 सेकंदाचा त्यामध्ये आपल्याला प्रश्न वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे, पर्याय वाचायचे आहेत आणि योग्य उत्तर नोंदवायचं आहे. त्यामुळे टाईम मॅनेजमेंट जे आहे ते आत्तापासून करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला सराव सुद्धा जास्तीत जास्त सराव या पेपर सोडवण्याचा सुद्धा असला पाहिजे. म्हणजे आपण वेळ गाठू शकतो की नाही त्या ठिकाणी ठराविक वेळेमध्ये हे जे काही दिलेले प्रश्न आहेत ते सोडवू शकतो की नाही हेही आपल्या लक्षामध्ये येणार आहे. सर्व पेपरचे जे प्रश्न असतील ते वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. सर्वात महत्त्वाची जी सूचना आहे मित्रांनो, परीक्षा योजना जी आहे त्यामध्ये काय दिलं एक सूचना 3 चुकीच्या उत्तरांकरिता एका प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील. 3 प्रश्न तुमचे चुकले तर एक बरोबर प्रश्न जो तुमचं उत्तर नोंदवलेलं असेल त्याचे गुण त्या ठिकाणी मायनस होणार आहेत. म्हणजे 1/3 ही मार्किंग सिस्टीम आपल्याला असणार आहे. तर आता मित्रांनो प्रत्यक्षात अभ्यासक्रम जो आहे तो जाणून घेऊया. पहिल्यांदा पेपर क्रमांक 1 चा अभ्यासक्रम जाणून घेऊया. यामध्ये मराठी आणि इंग्रजी 2 विषयांचा समावेश आहे. आता गुणांकन आपण पाहिले त्याकडे लक्ष न देता आता आपण अभ्यासक्रम काय आहे तो समजून घेऊया. मराठीमध्ये निबंध लेखन आहे. 2 विषय दिलेले असतील त्यापैकी एका विषयावरती सुमारे 400 शब्दांमध्ये आपल्याला निबंध लिहायचा आहे आणि एक इंग्रजी उतारा दिलेला असेल त्याचा मराठीत भाषांतर आपल्याला करायचं आहे. जवळजवळ अर्धा पान सुमारे अर्धा पान ते भाषांतर करायचं आहे आणि 2 परिच्छेद त्या ठिकाणी दिलेले असतील. त्यानंतर सारांश लेखन सुद्धा आपल्याला करायचं आहे. एक त्या ठिकाणी वर्णनात्मक उतारा दिलेला असेल त्याचं त्या ठिकाणी ठराविक मर्यादित शब्द मर्यादेमध्ये आपल्याला सारांश लेखन त्या ठिकाणी करायचं आहे. तर मित्रांनो हेच मुद्दे इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत. एसे रायटिंग आहे, ट्रान्सलेशन आहे आणि प्रिसिज रायटिंग आहे. त्यामुळे जो मराठीमधला अभ्यासक्रम आहे तोच इंग्रजीमध्ये आहे. फक्त इंग्रजीमध्ये मराठीचा उतारा दिलेला असेल त्याचं आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 2 चा जो काही अभ्यासक्रम आहे यामध्ये व्याकरणाचा समावेश करण्यात आलेला आहे. मराठीचा जर आपण अभ्यासक्रम पाहिला त्यामध्ये व्याकरण आहे, म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, शुद्ध लेखन, विरामचिन्ह आणि इतर जे काही मुद्दे असतील हेच मुद्दे इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत. आणि नंतर आकलनासाठी उतारा दिलेला असेल त्याखाली जे काही प्रश्न दिले त्याची उत्तर लिहायची आणि हेच इंग्रजीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पॅसेज दिलेला असणार आहे. त्याच्या खालची जे काही क्वेश्चन असतील त्याचे आपल्याला उत्तरं त्या ठिकाणी वर्तुळामध्ये त्या ठिकाणी नोंदवायचे आहेत. तर वर्तुळ रंगवायचं आहे. तर अशा पद्धतीनं पेपर 1 आणि पेपर 2 चा हा अभ्यासक्रम यामध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा झालेली नाही. हा पूर्वीप्रमाणेच यापुढे असणार आहे. आता पुढे आपल्याला जायचंय तो म्हणजे जो काही अभ्यासक्रम सुधारित झालाय त्याकडे आता आपल्याला वळायचंय. हाच आपल्या व्हिडिओचा एक महत्त्वाचा आणि मुख्य मुद्दा आहे. आता मित्रांनो एक सुरुवातीलाच तुम्हाला एक सांगतो की यामध्ये उपघटक भरपूर आहेत. त्यामुळे आपण प्रत्येक सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, 3, 4 याची सेपरेट सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त काय करूया प्रमुख मुद्दे जे आहेत त्यावरती फोकस करूया आणि मग प्रत्येक विषयाच्या शेवटी कोणते बदल झालेले आहेत हे जाणून घेऊया. पहिल्यांदा आपण जाऊया आता राज्यसेवेची मुख्य परीक्षेमधील एक महत्त्वाचा विषय तो म्हणजे सामान्य अध्ययन 1. मित्रांनो या पेपरमध्ये इतिहास आणि भूगोल या 2 विषयांचा समावेश आहे. गुणांकन वगैरे दर्जा आपण सर्व अभ्यासलेला आहे. फक्त आता सूचना जी आहे ती पहिल्यांदा पाहूया. टिप 1 काय दिलेली आहे? प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल. विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्याचा उद्देश आहे. उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या विषयांतील उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडीचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. म्हणजे जरी सुद्धा आपण त्यांनी म्हटलंय की विशेष अभ्यास न करताही आपण उत्तर देऊ शकतो. मात्र त्यासाठी आपल्याला खालची ओळ काय दिली आहे? अभ्यास करणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे, अपडेट राहावंच लागणार आहे. त्याला कसलाही प्रकारचा मध्यमार्ग नाही. त्यामुळे आपल्याला मेहनतही करावी लागेल आणि जे तुम्ही करत आहात. आता पाहूया पहिल्या पेपरमधला अभ्यासक्रम आणि ठराविक मुद्दे. त्यानंतर तुम्हाला सांगतोय की काय त्यामध्ये चेंजेस झालेत. पहिला विषय आहे इतिहास. त्यामधील आता जे काही घटक आहेत महत्त्वाचे ते पाहूया. ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना, त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास, प्रबोधन काळामध्ये एक उपघटक आहे सामाजिक सांस्कृतिक बदल आणि इतर जे काही धर्मियांतील सुधारणा चळवळी आहेत त्या. त्यानंतर वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास, ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले प्रसिद्ध उठाव, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन, ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास, सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी,
सत्तेच्या हस्तांतरणाकडे यामध्ये जे काही महत्त्वाच्या योजना आहेत त्यांचा उल्लेख आहे. स्वातंत्र्योत्तर भारत, महाराष्ट्रातील निवडक समाजसुधारक, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आणि त्यानंतर भूगोलाचा विषय आहे. तर मित्रांनो, हा जो काही इतिहासाचा अभ्यासक्रम दिलेला आहे यामध्ये सुरुवातीचा जो काही जुना अभ्यासक्रम होता, हा जो काही 1.7चा मुद्दा आहे, गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ याच नावाने होता. आता त्यामध्ये पुढे एक मुद्दा ऍड झालाय, जो पूर्वी होता याच मुद्द्यामध्येच होता, मात्र आता तो प्रमुख मुद्दा म्हणून त्या ठिकाणी हायलाइटेड झालाय. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि त्यामध्ये जोडण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्यतेच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन. हा एक मुद्दा त्या ठिकाणी नव्यानं आता प्रमुख मुद्दा म्हणून त्या ठिकाणी समोर आलेला आहे. यापूर्वी हा मुद्दा होताच, मात्र आता प्रमुख मुद्दा म्हणून आहे, त्यामुळे त्याच्यावर जास्त फोकस आपल्याला करावा लागणार आहे. याचबरोबरीनं मित्रांनो, त्या ठिकाणी ब्रिटिश शासन विरोधी झालेले प्रसिद्ध उठाव, ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास, सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी, सत्तेच्या हस्तांतरणाकडे, हे जे काही 4 मुद्दे आहेत यावरतीही यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेतच. मात्र आता या अभ्यासक्रमानुसार, हा जो काही सुधारित अभ्यासक्रम आहे यानुसार हे जे काही मुद्दे आहेत हे नवीन मुद्दे म्हणून त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आता पाहूया भूगोलाचा सुधारित अभ्यासक्रम. जो काही भूगोल आहे, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह त्या ठिकाणी भूगोलावरती प्रश्न विचारले जातात, त्यामुळे महाराष्ट्राचा सुद्धा भूगोल अभ्यासणं आवश्यक आहे. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, त्यानंतर मानवी भूगोल, मानवी वसाहत, आर्थिक भूगोल महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, या अंतर्गत आर्थिक व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, खनिजे व ऊर्जा साधने, वाहतूक, पर्यटन, ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय, लोकसंख्या भूगोल, पर्यावरण भूगोल महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, भूगोल आणि आकाश अवकाशीय अंतराळ तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्व, एरियल फोटोग्राफ, GIS आणि त्यांचे अनुप्रयोग, अशा पद्धतीने मित्रांनो भूगोलाचा अभ्यासक्रम आहे. आणि पुढे कृषी परिसंस्था, त्यानंतर मृदा, जलव्यवस्थापन या मुद्द्यांचा समावेश आहे. आता मित्रांनो, यामध्ये जो काही शेवटचा घटक मुद्दा आहे कृषी, त्यामध्ये कसलाही बदल नाही, मात्र आता भूगोलामध्ये काही नवीन मुद्दे ऍड झालेले आहेत. ते कोणते आहेत? तर मानवी भूगोल, हवामानशास्त्र, आर्थिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, भूगोल आणि आकाश अवकाशीय अंतराळ तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्व, एरियल फोटोग्राफ, GIS आणि त्याचे अनुप्रयोग. मित्रांनो, जुन्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या घटकांवरती आधारित प्रश्न कमी जास्त प्रमाणात विचारलेले आहेतच, मात्र आता हे जे मुद्दे आहेत मागील अभ्यासक्रमाच्या तुलनेत आता हे प्रमुख मुद्दे म्हणून त्या ठिकाणी हायलाइट झालेले आहेत. पहिल्यांदा हे उपघटक असतील, पण आता मुख्य घटक म्हणून त्यांचा या अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या नवीन मुद्द्यांवरती आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. हा आहे पेपर 1चा त्या ठिकाणी सुधारित अभ्यासक्रम, आणि जे काही नवीन मुद्दे आलेत ते मी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत. आता पाहूया मित्रांनो, सामान्य अध्ययन 2, भारतीय संविधान व भारतीय राजकारण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह आणि कायदा या विषयाचा यामध्ये समावेश आहे. त्या ठिकाणी आपण परीक्षेची योजना आहे, गुणांकन म्हणा, कालावधी, दर्जा हे आपण पाहिलेलं आहे. टीप पहिल्या पेपर सारखीच आहे. आता पाहूया सुधारित अभ्यासक्रम. पहिला मुद्दा आहे भारताचे संविधान. पुढे आहे भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय राजकीय व्यवस्था, शासनाची संरचना, अधिकार व कार्ये. या अंतर्गत उपघटक आहेत सांघिक कार्यकारी मंडळ, सांघिक विधिमंडळ, न्याय मंडळ. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे भारतीय प्रशासनाचा उगम, राज्य शासन व प्रशासन महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. पाचवा मुद्दा आहे ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन व प्रशासन. या अंतर्गत स्थानिक शासनाची वैशिष्ट्ये, ग्रामीण स्थानिक शासन व प्रशासन, नागरी स्थानिक शासन व प्रशासन. सहावा मुद्दा आहे जिल्हा प्रशासन. सातवा मुद्दा आहे पक्ष आणि हितसंबंधी गट. पुढे आहे निवडणूक प्रक्रिया. नववा मुद्दा आहे प्रसार माध्यमे, शिक्षण पद्धती, प्रशासनिक कायदा, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, काही सुसंबंध कायदे आहेत, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1980, बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 ज्याला RT आपण म्हणतो, माहिती अधिकार अधिनियम 2005, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, सायबर विषयक कायदा, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे देखभाल व कल्याण अधिनियम 2007, नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955. 14वा मुद्दा आहे समाज कल्याण व सामाजिक विधिविधान. पुढचा मुद्दा आहे वित्तीय प्रशासन. 16वा मुद्दा आहे कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था. पुढे आहे सार्वजनिक सेवा, घटनात्मक आणि वैधानिक संस्था,
लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत, आणि शेवटचा मुद्दा आहे 20वा सार्वजनिक धोरण. तर मित्रांनो, हा जो काही पेपर आहे, या पेपरमध्ये काही नव्यानं मुद्दे त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेले आहेत. भारतीय संघराज्य व्यवस्था, भारतीय प्रशासनाचा उगम, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966, वित्तीय प्रशासन, कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, घटनात्मक आणि वैधानिक संस्था, लोकप्रशासनातील संकल्पना, दृष्टिकोन आणि सिद्धांत, सार्वजनिक धोरण, या मुद्द्यांचं त्या ठिकाणी प्रमुख मुद्दे म्हणून त्या ठिकाणी नव्यानं समावेश करण्यात आलेला आहे. सरकारी खर्चावर नियंत्रण, केंद्र सरकारचे व राज्य शासनाचे विशेष अधिकार, हे जे काही जुन्या अभ्यासक्रमातील मुद्दे होते ते त्या ठिकाणी प्रमुख मुद्दे म्हणून आता रद्द करण्यात आलेले आहेत. त्यावरही प्रश्न येऊ शकतात, मात्र त्यांचा प्रमुख मुद्दे म्हणून कुठेही किंवा उपघटक म्हणून समावेश त्या ठिकाणी दिसत नाहीये. तरी सुद्धा आपण पुन्हा एकदा जे काही PDF शासनाच्या वेबसाईटवरती आहे तीही व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर जे काही आजचा व्हिडिओ आहे याच्याबरोबरच मी याची जी काही लिंक आहे किंवा PDF आहे हे सुद्धा जोडत आहे, त्याच्यामुळे ते तुम्ही संदर्भासाठी अभ्यासू शकता. आता वळूया जो काही पेपर आहे सामान्य अध्ययन 3चा त्याकडे. यामध्ये मानव संसाधन विभाग आणि मानवी हक्क या विषयावरती हा पेपर आहे. योजना जी आहे ती आपण अभ्यासलेली आहे, सूचना सुद्धा पाहिल्या आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात सुधारित अभ्यासक्रम पाहूया. मानव संसाधन विकास या मुख्य घटकाअंतर्गत भारतातील मानव संसाधन विभाग, शिक्षण, त्यानंतर पुढे आहे व्यावसायिक शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, मानवी हक्क या मुख्य घटकाअंतर्गत जागतिक मानवी हक्क प्रतिज्ञापत्र 1948, बाल विकास, महिला विकास, युवकांचा विकास, आदिवासी विकास, सामाजिक दृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, वयोवृद्ध लोकांचे कल्याण, कामगार कल्याण, विकलांग व्यक्तींचे कल्याण, लोकांचे पुनर्वसन, विकास प्रकल्प व नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित लोक, आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना, ग्राहक संरक्षण अधिनियम 1986, मूल्ये, नीतितत्वे आणि प्रमाणके. मित्रांनो, पेपर 3 मध्ये कसल्याही प्रकारचे त्या ठिकाणी नवीन मुद्दे ऍड झालेले नाही आहेत. जे जुना अभ्यासक्रम जर तुम्ही पाहिला तर ॲज पर नवीन अभ्यासक्रमही सेम आहे. त्यानंतर आता वळूया पुढचा जो काही पेपर आहे सामान्य अध्ययन 4 त्याकडे. यामध्ये अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विकास या विषयांचा समावेश होतो. कृषी आणि अर्थचा यामध्ये समावेश आहे. याची योजना आपण जाणून घेतलेली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात अभ्यासक्रम पाहूया. यामध्ये समग्रलक्षी अर्थशास्त्र या अंतर्गत समग्रलक्षी अर्थशास्त्र, वृद्धी आणि विकास, सार्वजनिक वित्त, मुद्रा म्हणजेच पैसा, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. पुढचा मुद्दा आहे भारतीय अर्थव्यवस्था. त्या अंतर्गत उपघटक आहेत भारतीय अर्थव्यवस्था आढावा, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हानं, आर्थिक सुधारणा, भारतीय शेती व ग्रामीण विकास, सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. त्यानंतर कृषी अंतर्गत राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व, ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषी पतपुरवठा, अन्न व औषध आहार. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास. या अंतर्गत उपघटक आहेत ऊर्जा विज्ञान, पारंपरिक ऊर्जा स्रोत, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, भारतातील ऊर्जा संकट. पुढचा उपघटक आहे संगणक व माहिती तंत्रज्ञान. यामध्ये परिचय आहे शासकीय पुढाकार आणि सुरक्षा, अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञानमध्ये उपघटक आहेत प्रस्तावना, शेतीमध्ये कृषी जैव तंत्रज्ञान, वनस्पती ऊर्जा संवर्धन, प्रतिरक्षा विज्ञान, DNA तंत्रज्ञानाची मनुष्य व प्राण्याकरिता उपयोगिता, लसी, किण्वन, जैव नैतिकता, जैव सुरक्षा, एकाधिकार म्हणजे त्याला आपण पेटंट म्हणूया. पुढचा उपघटक आहे भारताचे औष्णिक कार्यक्रम. पुढे आहे आपत्ती व्यवस्थापन. त्या अंतर्गत आहे नैसर्गिक आपत्ती, मानवी आपत्ती, दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया, अपघात. अशा पद्धतीनं मित्रांनो पेपर 4चे त्या ठिकाणी सुधारित अभ्यासक्रम. जुना अभ्यासक्रम आणि तुम्ही जर आत्ताचा अभ्यासक्रम पाहिला तर काही मुद्दे फक्त अपडाऊन झाले आहेत, खालीवर झाले आहेत. मात्र एकूण जर मुद्दे आपण पाहिले तर त्यामध्ये कसल्याही प्रकारचा जास्त असं काही आपल्याला प्रमुख मुद्द्यांमध्ये बदल दिसत नाही. मात्र जे उपघटक आहेत हे उपघटक मग सामान्य अध्ययन 3 असू द्या, सामान्य अध्ययन 4 असू द्या, उपघटकामध्ये त्या ठिकाणी विस्तारित ते झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला उपघटकांकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. तसं प्रमुख मुद्दे यामध्ये कसले बदल झालेले नाहीत, मात्र उपघटकांमध्ये नव्यानं काही समावेश झालेले आहेत.
तर हा जो काही संपूर्ण सुधारित अभ्यासक्रम आहे, मुख्य मुद्दे, त्यानंतर उपघटक, प्रमुख घटक, उपघटक आपण जाणून घेतलेले आहेत. आगामी परीक्षेला जाण्यापूर्वी अभ्यासक्रम पाहून घेणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत तुम्ही अभ्यासात त्या ठिकाणी प्रिलिम्सला सामोरं पूर्वीच आपण बऱ्याच वेळेला मुख्य परीक्षेचा अर्धा अभ्यास उरकत असतो. त्यामुळे तुम्ही तयारी तर झालेलीच आहे. मात्र जे नवीन मुद्दे आता समाविष्ट झालेत, त्याकडेही ते मुद्दे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही तयारी करा. तर मित्रांनो, आता आपण संपूर्ण सुधारित अभ्यासक्रम पाहिलेला आहे आणि त्याअंती काही गोष्टी आपल्या लक्षामध्ये आल्या असतील, की अभ्यासक्रम थोडासा वाढल्यासारखा आपल्याला वाटतोय. का वाटतोय? तर नवीन मुद्दे त्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. नवीन मुद्दे तरी कोणते आहेत? तर काही उपघटकच होते, ते आता मुख्य मुद्दे म्हणून हायलाइट झालेले आहेत. त्यानंतर जे उपघटक आहेत, ते काही त्या ठिकाणी विस्ताराने आता समोर आलेले आहेत आणि ह्या जे काही नवीन ॲडिशन झालेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला अभ्यासक्रम थोडासा वाढल्यासारखा वाटतोय. त्यानंतर जे काही संकल्पना वरती आधारित त्या ठिकाणी काही मुद्द्यांचा समावेश झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो, एकूण हे जे काही नवीन मुद्दे आलेले आहेत, ते आपण एकदा पाहून घेतलं, की तयारी करताना आपल्याला कसली अडचण येणार नाही. जरी अभ्यासक्रम त्या ठिकाणी सुधारणा झालेली असेल, तरी जुना अभ्यासक्रम जो आहे, तो जवळ-जवळ 90% पेक्षाही जास्त अभ्यासक्रम जुना तसाच आहे. त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाहीये. आपण चांगली तयारी करा, पेपरला सामोरे जा. भावी वाटचालीसाठी, पेपरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.